नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या. नामको बँक मालेगाव आर्थिक गैरव्यवहार फसवणूक प्रकरणी आता मोठी अपडेट समोर येत आहे. फसवणूक झालेल्या 14 तरुणांची 11 डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट घेणार असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. तर एकट्या मालेगावातून 100 कोटी रुपये वोट जिहादसाठी वापरले गेले. मौलाना सज्जाद नोमानी मराठी मुस्लिम सेवा संघ मुस्लिम उलेमा बोर्ड यांनी महाराष्ट्रात सभा घेतल्या. त्यांनी वोट जिहाद अभियान चालवण्यासाठी ते 100 कोटी वापरल्याचा गंभीर आरोपही किरीट सोमय्या यांनी केलाय. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील तळेगाव गावात 300 एकरांहून अधिक जागेवर वक्फ बोर्डाने दावा केल्याचा प्रकार समोर आलाय. वक्फ बोर्डाने जमीन खाली करणे संदर्भात जवळपास 103 गावकऱ्यांना नोटिसा पाठवल्याने या भागात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या प्रकरणी कुणावरही अन्याय होणार नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्यानंतर केवळ आश्वासन पुरेसं नसल्याचं महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी म्हटलंय. लातूर जिल्ह्यातील तळेगाव हे 150 उमऱ्यांचे गाव आहे. या गावातील सर्वजण शेतीवर अवलंबून आहेत. मात्र या गावातील 75% जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केलाय. गावातील 103 शेतकऱ्यांचा 300 एकर जमिनीचा यात समावेश आहे. यामुळे आता अहमदपूर तालुक्यातील तळेगाव मध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. दरम्यान तळेगावच्या शेतकऱ्यांना पाठवण्यात आलेल्या नोटीसशी वक्फ बोर्डाचा कुठलाही संबंध नसल्याचे आता वक्फ बोर्डाने स्पष्ट केलंय. बेळगावमध्ये होणाऱ्या मराठी भाषकांच्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारनं परवानगी नाकारल्याने सीमावासियांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कर्नाटक पोलिसांकडून महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकमध्ये प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. यावरच आता शिवसेनेचे म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बेळगावमधील मराठी माणसावरील अन्याय, अत्याचार आणि अपमान आम्ही सहन करू शकत नाही असं ठणकावत आदित्य ठाकरे यांनी बेळगावला केंद्रशासित प्रदेश जाहीर करण्याच्या मागणीवर पक्ष ठाम असल्याचं स्पष्ट केलंय. ईव्हीएम विरोधात मारकडवाडी गावात आंदोलन उभं राहत असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ईव्हीएमवर मोठं भाष्य केलंय. ईव्हीएम बद्दलचा माझा 2019चा जुना व्हिडिओ दाखवला जातोय. ईव्हीएम मशीन मध्ये ट्रान्समीटर आणि रिसिव्हर नाही अशी माझी माहिती आहे. मतदान झाल्यानंतर ईव्हीएम हॅक करता येणार नाही असं मी त्यावेळी म्हटलं होतं. परंतु व्हीव्हीपॅट मधील मतांची मोजणी करून आंतरराष्ट्रीय समिती नेमून मशीनची तपासणी केली पाहिजे अशी माझी आता मागणी आहे असं त्यांनी यावेळी सांगितलंय. यावेळी त्यांनी माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावरही हल्लाबोल केलाय. दौंड तालुक्यामध्ये नरभक्षक बिबट्यांनी दुसरा बळी घेतल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. दौंड तालुक्यातील कडेठाण येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बिबट्याने शेतमजुरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यामुळे शेतकरी भीतीच्या छायेखाली आहेत. वन विभागामार्फत दौंडमधील नरभक्षक बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकातून केली जात आहे. लता धावडे या शेतकरी महिलेवर बिबट्यानं हल्ला केला असून तिचा जागीच मृत्यू झालाय. पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांना आळा बसताना दिसतच नाहीये. विशेष म्हणजे यावेळी तर लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांचं अपहरण करण्याचा धक्कादायक प्रकार बघायला मिळालाय. पुण्यातील भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांचं भर चौकातून अपहरण करण्यात आलंय. टिळेकरांचे मामा सतीश वाघ यांचे शेवाळवाडीतून अपहरण करण्यात आले आहे. एक 4चाकी गाडीतून आलेल्या चौघांनी त्यांचं अपहरण केल्याची माहिती आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. कृषक जमीन जाणून बुजून अकृषक दाखवून त्याची दस्त नोंदणी करून सरकारचा 300 कोटीचा महसूल बुडवणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी करत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नागपुरात जोरदार आंदोलन केलंय. कृषक जमीन अकृषक दाखवून त्याची दस्त नोंदणी करून नागपूरच्या सहदुय्यम निबंधक कार्यालयातून तब्बल 300 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलाय. मनसेचे जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुपकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करत अधिकाऱ्यांचा घेराव घालण्यात आलाय. महाराष्ट्र सरकारचा विश्वासदर्शक ठराव आवाजी मताने मंजूर झालाय. शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील, भाजप आमदार संजय कुटे आणि आमदार रवी राणा यांनी सरकारचा विश्वासदर्शक ठराव मांडला होता. यावेळी आवाजी मताने विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यात आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळावर ही विधानसभा पूर्ण विश्वास करत आहे अशा पद्धतीनं हा ठराव मांडण्यात आला होता.
राज्यात एकीकडे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू असताना नाशिकमध्ये मात्र राज्यपाल पदाच्या नियुक्तीसाठी कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आलाय. विशेष म्हणजे 12वी पास असणाऱ्या ठगाने एका उच्च शिक्षित शास्त्रज्ञालाच लुटल्याचं समोर आलंय. माझी अनेक राजकीय पक्षातील नेत्यांशी ओळख आहे. राज्यपाल करण्यासाठी 15 कोटी लागतात असे सांगून शास्त्रज्ञाची तब्बल 5 कोटींची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित निरंजन कुलकर्णी याला पोलिसांनी अटक केली आहे. प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.